आभाळ कधी कधी दाटून येतं, पण बरसायला मात्र बिथरतं, गरजायला घाबरतं. मग अकस्मात सोसाट्याचा वारा येतो अन दाटलेलं सारं एकाएकी विखरून जातो. मग आभाळाचं निरभ्र आकाश होतं. खरं तर आभाळ कुठेतरी असतंच, बरसायला आतुरलेलं. पुन्हा एकदा दाटून येण्यासाठी आभाळ आता एकांत शोधतं. चार डोंगरांची भिंत करतं, स्वतः आपण छप्पर बनतं. हिरव्या मखमली पलंगावर मग स्वतःला झोकून देतं. हवं तेवढं बरसतं, मोठ्या आवाजात गरजतं. दाटलेलं सारं बरसून आभाळ आता शांत होतं. आपल्या मनात सुद्धा भावनांचं आभाळ कधी कधी दाटून येतंच की, पण तेव्हा त्याच्या गडद रंगाला घाबरून आपण त्या भावनांच्या विस्तीर्ण आभाळापासून कुठेतरी दूर पळण्याचा वेडा प्रयत्न करू पाहतो. बरसून मनातलं मळभ दूर करण्याऐवजी पुन्हा एकदा कुढत बसतो. दाटलेल्यालाच अजून बंदिस्त करू पाहतो. कधी कधी तर त्याचं अस्तित्वच नाकारतो. पण हे सारं करता करता तेजस्वी किरणांना मात्र मुकतो. आपल्या आत्म्याची ज्योत निरंतर तेवत असते. मग काजळी कुठेतरी धरणारच ना. ती मनावर धरत असावी कदाचित. म्हणून अधूनमधून मनावरची काजळी वाहून नेण्याकरिता भावनांचं आभाळ बरसू द्यावं. मग मन आपलं न्हावून निघेल. मनाच्या खिडक्या नव्याने उघडतील. तेजोमय सोनेरी किरणांना पुन्हा एकदा कवेत सामावून घेतील.